खंडणी प्रकरण आणि अचानक समोर आलेला 121 अश्लील व्हिडिओंचा स्फोट. अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमधूनच उघड झालेल्या या नव्या प्रकरणातला सर्वात मोठा धक्का म्हणजे फिर्यादीच आरोपी ठरलाय. एका 63 वर्षीय वृद्ध व्यक्तीने खंडणीची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या तपासात जे समोर आलंय ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. हे प्रकरण सुरू झालं एका खंडणी प्रकरणाने. 2 एप्रिल रोजी सातपूर पोलीस ठाण्यात एक खंडणी प्रकरण दाखल झालं. त्या अनुषंगाने पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आलं. मात्र या तपासादरम्यान पुढे जे समोर आलं त्याने संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण दिलं. या डिजिटल पुराव्यांमध्ये तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आणि प्राथमिक तपासात असं आढळलं की या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती म्हणजेच या प्रकरणातला मूळ फिर्यादी सातपूरचा रहिवासी असलेला 63 वर्षीय रवींद्र एरंडे आहे. यानंतर या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतलं जेव्हा एका महिलेने सातपूर पोलिसांशी संपर्क साधत त्या व्यक्तीविरोधात म्हणजे रवींद्र एरंडे विरोधात थेट लैंगिक शोषणाचे आरोप केले. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, सातपूर येथील रहिवासी 63 वर्षीय रवींद्र एरंडे याने तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो, तुमचे भविष्य उज्ज्वल करतो असे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. तसेच मी अनुसूचित जातीची असल्याचे माहीत असूनही त्याचा गैरफायदा घेतला आणि नाशिक परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकरणात आता ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच IT ॲक्ट अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत. आरोपी एरंडेने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे गुप्त व्हिडिओ शूट केल्याचं तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून सध्या जप्त करण्यात आलेल्या या डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या बाबींवरून हे केवळ एक वेगळं प्रकरण नसून यामागे मोठं सेक्स रॅकेट किंवा संघटित स्वरूपातली गुन्हेगारी जाळं असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त किशोर काळे म्हणालेत की रवींद्र एरंडे याला 4 व्यक्ती अश्लील व्हिडिओची धमकी देत खंडणीची मागणी करत होते. त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी खंडणीखोरांना पकडत अधिक तपास केला तेव्हा आरोपींकडून मिळालेल्या हार्ड डिस्क व पेनड्राईव्हमध्ये 121 व्हिडिओ आढळून आले. हे व्हिडिओ 2003 पासून आतापर्यंतचे आहेत. आम्ही याचा तपास सुरू केलाय. या प्रकरणात सध्या एक पीडिता समोर आली आहे. तिच्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी हे करत आहेत, अशी माहिती उपायुक्त काळे यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जो व्यक्ती स्वतः खंडणीचा बळी असल्याचा दावा करत होता तोच आता गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून समोर आलाय. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः संभाव्य पीडितांना पुढे येण्याचं आवाहन केलंय. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी किती धक्कादायक गोष्टी समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. एकंदरीत राज्यातल्या ह्या घटनांविषयी, या प्रकरणांविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला आपण जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.